सोलापूर, शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगलेला दिलासा. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू. अलमट्टी धरणातून सध्या 80,000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगली आणि कोल्हापुरातील पुराचा धोका कमी झालाय. चांगल्या पावसामुळे अलमट्टी धरण सध्या 80% भरलं असून अद्यापही पाऊस सुरूच आहे. कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनी समन्वय राखून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत असून कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. सध्या राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होते. सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. कृष्णा नदीपात्रात परिसरात संततधार सतत सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होते. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.